कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आपल्या सोबत आहेत। आज त्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडलेला आहे। पेण अर्बन बँकेसंदर्भातला थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकी मागणी केलेली आहे आणि किती मोठा घोटाळा आहे आणि चौकशी पण व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? होय, नक्कीच। माझ्या मतदारसंघातील आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवणारी जी घटना होती 2010ला पेण अर्बन बँकेमध्ये आर्थिक महाघोटाळा त्या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर ते बँक बंद करण्यात आलेली होती आणि त्या बँकेमध्ये जवळजवळ 1,57,000 ठेवीदार खातेदार आणि ठेवीदार होते आणि त्या ठेवीदारांचे खातेदारांचे जवळजवळ 610 कोटीच्या वरती असे पैसे त्या ठिकाणी आर्थिक घोटाळा करून पेण अर्बन बँकेचे सर्व असणारे शिशिर धारकर यांनी हा महाघोटाळा त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। त्यांनी ह्या खातेदारांच्या ठेवीदारांच्या पैशातून नवी मुंबईतील विमानतळाच्या बाजूला असणाऱ्या जमिनी खरेदी करण्यात आलेल्या होत्या। बाहेरच्या देशामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती। हे सर्व न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर न्यायालयाने 2013ला या सगळ्या जमिनी या खातेदारांच्या ठेवीदारांच्या पैशातून घेण्यात आलेल्या आहेत असं निदर्शनात आल्यानंतर या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकडनं त्या जमिनी त्यावेळेस जप्त करण्यात आलेल्या होत्या। परंतु मधल्या काळामध्ये ईडीनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा स्टे घेतल्यामुळे हा प्रश्न न्यायालयीन प्रलंबित होता। मागच्या सरकारमधील आदरणीय राज्याचे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या 14 वर्षातील पहिल्यांदा पेण अर्बन बँकेची बैठक त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती आणि तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं का तुम्ही ह्याच्यातून स्टे तुमचा वॅकेट करून घ्या आणि पेण अर्बन बँकेच्या ज्या संचालकाच्या मंडळाच्या किंवा प्रशासनाच्या बँकेच्या असणाऱ्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांचा लिलाव करून शेतकऱ्यांना त्यांचे किंवा त्या खातेदारांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजेत असं त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। परंतु आता 3 डिसेंबरला हा स्टे उठवण्यात आलेला आहे। ईडीनी त्यांचा हे मागे घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या जमिनीवरचा स्टे उठवल्यामुळे आता राज्य शासनाने तात्काळ ह्या जमिनींचा लिलाव करून जे खातेदार आहेत त्यांचे 610 कोटीच्या वरती अमाऊंट आहे हे सारे पैसे या जमिनी विकून यांचा लिलाव करून हे पैसे खातेदारांना 3% व्याजदराने आत्तापर्यंत परत द्यावेत अशा पद्धतीची मागणी आज मी औचित्याच्या मुद्द्यावर शासनाच्या निदर्शनात आणून दिलेली आहे आणि लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर याची बैठक लावून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा अशा पद्धतीची मागणी मी सभागृहात केलेली आहे। कारण सातत्याने मी मागच्या 5 वर्षांमध्ये आमदार होतो, सरकारमधील आमदार होतो, तेव्हासुद्धा हा प्रश्न टेक्निकल अडचण असल्यामुळे त्या ठिकाणी प्रलंबित होता। परंतु आता टेक्निकल अडचण त्या ठिकाणी राहिलेली नाही म्हणून शासनाने तात्काळ याची दखल घेऊन या माझ्या सर्व खातेदारांना पेण अर्बन बँकेचा न्याय द्यावा अशी मागणी मी केलेली आहे आणि लवकरात लवकर हा प्रश्न सुटेल अशी मी आशा व्यक्त करतोय। हे झालं अधिवेशनातलं, पण आता राजकीय मुद्दा आहे तो म्हणजे रायगडचा पालकमंत्री कोण होणार। तुम्ही सांगितलं की अर्धी लढाई आम्ही जिंकलोय, भरत शेटना आम्ही मंत्री बनवलंय, अर्धी लढाई बाकी आहे, पण या लढाईमध्ये काटेकी टक्कर होईल असं वाटतंय कारण आदित्यताई तटकरे सुद्धा आग्रही आहेत त्या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी। खरं तर मी सर्वप्रथम शिवसेनेचे आमचे मुख्य नेते शिवसेनेचे सन्माननीय शिंदे साहेब यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी रायगडला खऱ्या अर्थाने भरत शेट यांना कॅबिनेट मंत्री करून न्याय दिलेला आहे। त्यामुळे जो अन्याय उद्धव साहेबांनी महाआघाडीच्या सरकारमध्ये 3 आमदार शिवसेनेचे असताना सुद्धा 1 आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद दिलेलं होतं आणि म्हणून आम्ही साऱ्यांनी मोठा उठाव शिंदे साहेबांनी केला। त्या उठावामध्ये 3 आमदार आम्ही सहभागी झालेलो होतो आणि आज शिंदे साहेबांनी भरत शेटना न्याय दिल्यामुळे आता रायगडचं राहिलं पालकमंत्री पदाचा विषय तर 2000 मागच्या सरकारमध्ये सुद्धा पालकमंत्रीपद रायगडचं हे शिवसेनेकडेच होतं। आदरणीय आमचे उद्योगमंत्री सावंत साहेब त्या ठिकाणी पालकमंत्री होते, उदय सामंत, आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा ते पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील कारण आमचे पुन्हा एकदा 3 आमदार निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार निवडून आलेले आहेत। 6ही आमदार एकत्रपणे येऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलेलो आहे, शिंदे साहेबांना भेटलेलो आहोत आम्ही की भरत शेट यांना रायगडचे पालकमंत्री करावे ही आमची साऱ्यांची मागणी आहे आणि ती पूर्ण होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतोय। नक्की आज संजय राऊत यांनी टीका केलेली। संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे आणि अजित पवार
यांचे पक्ष लवकरच भाजपमध्ये मर्ज होतील आणि त्यांचा स्वतःचा काही पक्ष राहिलेला नाही आहे, दिल्लीतून त्यांना बौद्धिक मिळत आहे संघाचं. संजय राऊतांना म्हणावं की तुमचेच नेते आता बघा जी भाषा करत होते, एक तर तू राहशील नाही तर मी राहशील अशी भाषा करणारे उद्धव ठाकरे आज सरेंडर झाले दोघे बाप बेटे फडणवीस साहेबांसमोर. हे आता त्यांच्या कलून चुकलेलं आहे की आता आपलं काय राहिलेलं नाही आहे, आपण जे काय चुका केल्या हे त्यांच्या निदर्शनात आल्या असाव्यात, त्यामुळे त्या आता जाऊन सरेंडर झालेले आहेत. आणि शिंदे साहेबांबाबतीत त्यांनी काय बोलावं. शिंदे साहेबांनी खरी शिवसेना जी आहे बाळासाहेबांची हे 57 आमदार निवडून आणून दाखवून दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला जे काय कुठे आमच्या बाबतीत गद्दार बोलत होते, माझ्या बाबतीत उद्धवसाहेब कर्जतला येऊन बोलले होते की हा टेबलावर नाचलाय त्याच्या छाताडावर नाच. अरे मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आमदार असणारे मुख्यमंत्री राज्याचे झाले हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि म्हणून मी जल्लोष केला. मी काय त्या ठिकाणी अन्याय काय दारू पिऊन नाचत नव्हतो. जे उद्धव साहेबांसारख्या एका माणसाने अशा पद्धतीने वक्तव्य कर्जतमध्ये येऊन करावं की दारूचा ग्लास घेऊन, उद्धव साहेबांनी ते आताही ती चित्रफित पाहावी की मी जो जल्लोष केलेला आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे आम्ही टेन्शनमध्ये गोव्यामध्ये होतो की साहेबांना DCM करत होते, आम्हाला ते मान्य नव्हतं. साहेब CM व्हावेत ही आमची इच्छा होती. सडनली आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आलं की साहेब CM होत आहेत आणि तो जल्लोष आम्हाला त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी केला. परंतु उद्धव साहेबांनी त्याचा चुकीच्या पद्धतीने माझा अपप्रचार त्या ठिकाणी केला आणि म्हणून आज बघा बाळासाहेब वरून पाहत आहेत की जे काम शिंदेसाहेब करत आहेत आणि जे उद्धव साहेब करत आहेत जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे संजय राऊतांनी आत्मपरीक्षण करावं की सकाळी उठल्यानंतर भोंगा वाजवा त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी बोलत असता आपली महाराष्ट्रातली जनता दखल घेत नाही. आता तरी शाने व्हा आणि झोपा शांतपणे घरात, कशाला हे सगळ्या गोष्टी करत बसताय. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर एवढी टीका केल्यानंतर देखील उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. तशी भेट एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भविष्यात होईल असं चित्र दिसतंय का कालच्या या सगळ्या समीकरणावरून? नाही, मला तर असं वाटत नाही आहे. कारण शिंदे साहेबांना जो त्रास उद्धव साहेबांनी त्या सरकारच्या माध्यमातून दिलेला आहे किंवा त्यांना आपण पाहिलं की पालकमंत्री गडचिरोलीचे होते त्यावेळी शंभूराजांना सुद्धा सांगितलं गेलं होतं की यांची त्या ठिकाणी सिक्युरिटी काढून घ्या. म्हणजे त्यांची मर्डर झाली तर त्या ठिकाणी मर्डर झाली तर चालेल, परंतु त्यांना त्या ठिकाणी संरक्षण द्यायचं नाही. अशा पद्धतीचा शूड असणारा हा नेता आणि अशा नेत्याबरोबर शिंदेसाहेब जातील असं मला कदापि वाटत नाही आणि आम्हीही कधी जाणार नाही. त्यांचं तोंडही पाहायची आमची इच्छा नाही. हा मोठा गौप्यस्फोट करताय तुम्ही या ठिकाणी की शंभूराजेंना असे काही आदेश दिले होते? हो, दिले होते. शंभूराजांना सांगितलं होतं त्यांनी फोन करून सकाळी. हे शंभूराजांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे ना. आमच्यासारखा शिवसैनिक आमचं तर रक्त सलसलतं आहे त्यावेळेस. अरे आम्ही तर रक्त सांडून शिवसेना वाढवलेली आहे. आम्ही काय असेच झालेलं नाहीत, रक्त सांडवले आम्ही शिवसेना वाढीसाठी. त्यामुळे उद्धव साहेबांनी जे काय कृत्य केलेलं आहे त्यांना बाळासाहेब तर नाहीच माफ करणार, पण महाराष्ट्राचा कडवट शिवसैनिक कदापि माफ करणार नाही. सर्वसाधारण आपले जे आमदार आहेत ते सुद्धा जाण्याच्या मनस्थितीत नाही आहेत तिकडे, जर कधी समेट झाली तर? बघा, तुम्ही आता मागील याच्यामध्ये पाहिलं की आघाडीचं सरकार येणार आहे, लोकसभेची परिस्थिती बदललेली आहे, त्यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा आघाडीचं सरकार येईल. त्यामुळे अनेक लोकांमध्ये फेरबदल झाले. राष्ट्रवादीचे काही लोक अजितदादांचे सुद्धा शरद पवारांकडे गेले, काही BJPचे लोकसुद्धा गेले. आमच्यातला एकही आमदार शिंदे साहेबांना सोडून गेला नाही. असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे, कारण आम्ही भोगलं आहे. मातोश्री काही आम्हाला माहिती आहे, त्यांनी कशा पद्धतीने त्रास दिला त्या आदित्य ठाकरेंनी हे आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे फक्त स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी करून बसणारे हे लोक त्यांच्याबरोबर काय काम करते, अशा घरी बसू, फॅमिलीला वेळ देऊ. आम्ही 18-18 तास काम करतो, आमदार म्हणून असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो. आम्ही पण आमचं कुटुंब डावाला लावलेलं असतं, पण त्यांना त्या गोष्टी दखल नाही. हो, त्यांनी कधीच आमदारांची दखल घेतलेली नाही आणि म्हणून त्यांच्या वेळ आलेली आहे. बरं, परत एकदा रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल शेवटचा प्रश्न विचारतो. आदित्यताई तटकरे हे पालकमंत्री असं देखील एक सूर आहे महायुतीमध्ये, त्याला विरोध असेल तुम्हाला की वेळ आली तर समर्थन देणार? नाही, माझा नक्कीच विरोध आहे. आम्ही 3 आमदार एकत्रपणे आहोत. भरत शेठ हे 4 वेळचे आमदार आहेत. आदित्य तटकरेंपेक्षाही भरत शेठ सिनियर आहेत आमदार म्हणून. त्यामुळे भरत शेठ यांनाच पालकमंत्री करावं या गोष्टीवर मी एकदम ठाम आहे. नाही, मी जाहीरपणे बोलतोय. आणि जे उद्धव साहेबांनी जो अन्याय केला तो आपल्या या सरकारने, फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी पालकमंत्री तरी होऊन तरी करू नये अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर जो अन्याय मवियाच्या काळात झाला तो या काळात होऊ नये असं म्हणतायत महेंद्र थोरवे. नेमका रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.